हॅलो गाईज, कशा सगळे? आय होप सगळे मस्त असणार. आज गुरुपौर्णिमा आहे, तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या इथे रव्याचे लाडू बनवलेले आहेत, तर ते मी दाखवते कसे बनवलेत. माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी कढई घेतली आहे, कढईमध्ये रवा भाजायला घेतलाय. तर कढईमध्ये रवा टाकलाय, त्यामध्ये मी थोडं तूप टाकलंय आणि मंद गॅसवर आपल्याला रवा छान भाजायचा आहे, तांबूस होईपर्यंत. एक साईडला मी साखरेचं पाक बनवायला ठेवलंय, ज्यामध्ये पाणी टाकले आणि त्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि याला छान उकळू द्यायचंय जोपर्यंत हा पाक घट्ट होत नाही तोपर्यंत. आणि जास्त पाकला कडक नाही करायचंय, जर तो जास्तच कडक झाला तर लाडू एकदम कडक होणार. पाक असा नॉर्मल ठेवायचा आहे, म्हणजे लाडू असे नॉर्मल होतील, म्हणजे जास्त कडक होणार नाही, जास्त एकदम नरम पण होणार नाही, असं नॉर्मल ठेवायचं आहे त्याला. तर तुम्ही बघू शकता पाक आमचा रेडी झालेला आहे. तर रवा पण छान भाजला गेलेला आहे आणि साखरेचा पाक पण तयार झालेला आहे. तर आता दोन्ही पदार्थांना एकत्र मिक्स करायचं आहे. तर रव्यामध्ये जो साखरेचा पाक आहे त्याला टाकून छान मिक्स करायचं आहे, जोपर्यंत ते व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत. आणि त्या रव्यामध्ये खोबऱ्याचं कीस ऍड करतेय, म्हणजे खोबरा कीस ऍड केल्यानंतर त्याचा पण फ्लेवर एक मस्त येतो. ज्या लाडू बनवत आहेत त्या माझ्या आईच्या मैत्रीण आहेत. आता त्याचे लाडू बांधायचे आहेत छान. आता पूर्णपणे लाडू बनवून रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता लाडू बनवून झालेले आहेत. रव्याचे लाडू एकदम टेस्टी लागतात, मस्त लागतात. एकदा तुम्ही पण बनवून बघा, नक्की एकदा ट्राय करा. आणि परत एक, माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा.